काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितना, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, तुका म्हणे चित्त करावे निरमळ, येवोनी गोपाळ राहे तेथे, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्तिं, देहुक्षेत्र निवासिना, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे, गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगा गिरिजे योगिराजं, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं, नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं, जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 करुणा करा या दया, करुणा करा या दया, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो लागलो, पावन झालो चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो लागलो, पावन झालो चराचरी, चराचरी चराचरी। जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां, जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां, जय गणेश जय गणेश जय गणेश, जय गणेश जय गणेश जय गणेश पहिला, उदाकराद मोदकं सदा विभक्ति साधकं, कलाधरावदंसकं विलासि लोकरक्षकं, अनायनैकनायकं विनाशते भदैत्यकं, नताशुनाशुभाषकं नमामि तं विनायकं। जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि
विठ्ठल 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 उतरणी पूर्ण देत चला अशी अर्ध नका सोडू. विठ्ठल 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 काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितना विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी. भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु देहुनिवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबर यांचा अतिशय गोड आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा नवे नवे तर आज ज्या गणपती बाप्पांची कृपा आम्हाला हवी आहे म्हणून आम्ही त्यांच्या नावानं एवढा मोठा उत्सव या ठिकाणी करतोय. मग एक दिवसाचा उत्सव करून जीवनामध्ये चालणार नाही, तर अखंड त्याची कृपा आम्हाला आमच्यावर करून घ्यायची असेल तर त्याचा दास होणं तितकंच महत्वाचं आहे. अर्थात दास कसं व्हायचं कुणाचं व्हायचं यावर गोड असा उपदेश करणारा गोड असा मार्गदर्शन दिशानिर्देशन करणारा तुकोबरायांचा हा 3 चरणाचा सुंदर असा अभंग सेवेकरिता निवडलाय. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं नितांत गरजेचं. आज या धर्म मंडपामध्ये तुम्ही आम्ही काय कारणास्तव काय निमित्तानं इथे एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे माहीत आहे. जास्त काही वेळपास मी करणार नाही कारण माझ्याही सेवेचा नियम आहे. जास्त काही ताण मी तुम्हालाही देत नाही मी पण घेत नाही बरं का. हा तर अगदी संकल्पित वेळेमध्ये सेवा ही साधू संतांच्या कृपेनं गणपती बाप्पांच्या आशीर्वादानं आपल्याला या ठिकाणी करायची आहे. बहुसंख्येनं उपस्थित आहात, अजूनही काही लोक येत आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी वंदन या ठिकाणी करते. पंचक्रोशीतील भजनी मंडळ या ठिकाणी आहे. सर्वच वयानं ज्ञानानं गुणानं मानाने मोठी असलेली मंडळी सर्वांच्या चरणी वंदन या ठिकाणी करते. 2 मृदंगाचार्य आहेत, सर्वच गायनाचार्य मंडळी आहेत, सर्वांच्या चरणावर वंदन या ठिकाणी करते. इथं येण्याचा योग आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे प्रवीण दादा बटवाल आदरणीय परमार्थ प्रेमी अगदी आमचे आत्माराम बाबा या ठिकाणी असतील. बाबांच्याही चरणी वंदन करते. दोघांनी अगदी ग्रामस्थांच्या वतीनं आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचवलं. सर्व ग्रामस्थ मंडळींचे आभार या ठिकाणी व्यक्त करते. चला गणपती बाप्पांची जयंती आज हा सुंदर असा दिवस हा पर्वकाल तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी साधायचा आहे. तद्वज्ञान तुकोबरांचं हे चिंतन आहे की जीवन जगत असताना कुण्या तरी एका देवाचं दास होण्यातच खरी भलाई आहे बरं का. काय कोणता तरी एक तुम्ही आम्ही देव आपलासा या ठिकाणी करता आला पाहिजे आणि त्याचं दास्यत्व जीवनभर या ठिकाणी पत्करावं. तेव्हाच या खऱ्या अर्थानं जीवनाची आयुष्याची सफलता सार्थकता या ठिकाणी सांगितली आहे. मग गणपती बाप्पा आमच्या इथे स्वयंभू मूर्ती त्या बाप्पाची या ठिकाणी आहे. आणि आजच्या भाषेत आपल्या रोजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर आज गणपती बाप्पांची जयंती म्हणजे काय आहे वाढदिवस आहे बरं का. काय आजच्या दिवशी गणपती बाप्पांची जयंती तुम्ही आम्ही मोठ्या आनंदानं उत्साहानं या ठिकाणी साजरी करतोय. नुसती तुमच्याच गावात नाही तर भारतभर ही जयंती मोठ्या आनंदानं उत्सवानं या ठिकाणी साजरी लोक वारकरी संप्रदायातील लोक या ठिकाणी करत आहेत. गणपती बाप्पांची भक्त असलेली या ठिकाणी ही लोक जयंती मोठ्या आनंदानं या ठिकाणी साजरी करत आहेत. म्हणून त्या गणपती बाप्पांचा उत्सव आम्ही असा 1-2 दिवस करून नुसतं भागणार नाही चालणार नाही तर त्याची अखंड आमच्यावर कृपा व्हावी. आज हाच अट्टहास तुम्हा सर्व गणेश भक्तांचा या ठिकाणी आहे. म्हणून गणपती बाप्पांच्या चरणावर मस्तक ठेवून आता तुम्ही सगळी ग्रामस्थ मंडळी आहात. आजच नाही तर तुम्ही रोजच मंदिरात येत असाल बरं का. येतात ना रोजच येतात का आजच आलात बोलत नाहीत का इकडं महिला वर्ग. जेव्हा जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये येतो तेव्हा तेव्हा तुम्हाला आम्हाला संसारी जीवाला संसारी जीवाचा स्वभाव सांगितलाय की देवाकडे कधी आला 10 रुपयाचा नारळ घेतो, 2 रुपयाच्या अगरबत्त्या घेतो, 1 रुपयाचा कापूर घेतो आणि ते एवढं 10-20 रुपयाचं सामान त्याला अर्पून आपण काय मागतो वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. ही संसारी जीवाची मागणी देवाकडे. म्हणजे संसारी जीवाचा जर स्वभाव अर्थात देवाकडे गणपती बाप्पांकडे आम्ही येतो मग संसारातल्या गोष्टी त्याच्याकडे मागायच्या नाही. त्याची अखंड कृपा आमच्यावर व्हावी हेच त्याच्या भक्तीचं त्याच्या कृपेचं वरदान तुम्हाला आम्हाला त्याच्याकडे मागता आलं पाहिजे बरं का. संसार हा देवाकडे मागण्याची गोष्ट नाहीये. जसं मनगटामध्ये बळ आहे त्या मनगटाच्या बळाच्या द्वारा
कमवून दाखवण्याची गोष्ट म्हणजे संसार या ठिकाणी आहे, तो देवाकडे मागायचा नसतो. ही चूक परत आमच्याकडून होऊ नये. सगळ्यांच्या चरणाला लागून एकच विनंती आहे की देवाकडे गेल्यानंतर कधी संसारातल्या गोष्टी वस्तू संसार मागण्याचा प्रयत्न माणसानं करू नये. देवाकडे गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला देवाचीच कृपा या ठिकाणी त्याच्याकडे मागता आली पाहिजे. कारण एकदा का त्या भक्तावर गणपती बाप्पानं आपली कृपा केली, कारण गणपती बाप्पांच्या गणपती या शब्दाचं नावाचं जर विश्लेषण केलं, 3 गण पडतायत, देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण. या 3ही गणांचा जो अधिपती आहे त्याला गणपती म्हणताय बरं का. या 3ही गणांचा जो ईश आहे त्याला गणेश म्हणतायत. मग अशा या 3ही गणांचा जो अधिपती आहे, प्रत्यक्ष या अधिपतीनं जर आमच्यावर कृपा केली तर आम्हाला काही जीवनामध्ये कमी राहणार आहे का हो? अजिबात कमी तुम्हाला आम्हाला भासणार नाही. गणपती बाप्पाची जर सेवा आम्ही जीवनभर या ठिकाणी केली, बाप्पाचा जर दास म्हणून जीवनभर या ठिकाणी राहिलो तर कसलीच कमी आपल्याला या ठिकाणी पडणार नाही. कारण गणपती बाप्पांच्या 2 पत्न्यांचं नाव काय आहे? रिद्धी आणि सिद्धी. मग रिद्धी सिद्धी एकदा जीवनामध्ये प्राप्त झाल्यावर कसली अपेक्षा मागे राहणार आहे का? राहणार आहे का? नाही. काय मागण्याची वेळच तुम्हाला आम्हाला देवाकडे येणार नाही. गणपती बाप्पांचा दास व्हा, रिद्धी सिद्धी प्रसन्न करून घ्या, कारण तो अधिपती आहे, 3ही गणांचा देवता या ठिकाणी आहे. अशा या गणपती बाप्पाला अनेक नावानं संबोधन आमच्या संत या ठिकाणी करतात. ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं त्यानं ते नाव, त्या नावानं संबोधन आमच्या गणपती बाप्पाला केलंय. कुणी वक्रतुंड म्हणतं, कुणी विघ्नहर्ता म्हणतं, कुणी गणेश म्हणतं, कुणी गणपती म्हणतं. अशी कितीतरी नावं आमच्या गणपती बाप्पाला या ठिकाणी आहे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यगलक्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. असा हा आमचा गणपती बाप्पा. एकदा का आम्ही जीवनात त्याचे दास झालो तर तो अखंड आमच्यावर त्याची कृपा करेल. कारण गणपती बाप्पांचा जो काही देह आहे, जे काही शरीर आहे, ते सुद्धा एक विलक्षण आहे बरं का. गणपती बाप्पांचे कान मोठाले तुम्हाला आम्हाला दिसतात. काय मोठाले कान तुम्हाला आम्हाला दिसतात. मग मोठे कान असण्याचं कारण काय आहे? तर जो 3ही गणांचा अधिपती आहे, अर्थात जो सर्वांचा मालक आहे, त्यानं हलक्या कानाचा असून चालणार नाही. जो घरातला मालक आहे, करता धरता आहे, 3ही गणांचा अधिपती आहे, त्यांना हलक्या कानाचा असून चालणार नाही. सगळ्यांच्या तक्रारी त्याच्या कानापर्यंत पोहोचायला हव्यात. पोट बाप्पांचं आमच्या मोठं आहे. का मोठं आहे? तर सर्वांचे अपराध त्याला स्वतःच्या पोटामध्ये घालून त्याच्यावर कृपा करावी लागते. म्हणून आमच्या गणपती बाप्पांचं पोट मोठं आहे. गणपती बाप्पांची डोळे आपल्याला बारीक बारीक दिसतात. बारीक डोळे असण्याचं कारण काय आहे? तर इतकी सूक्ष्म आणि बारीक नजर आमच्या बाप्पांची आहे की कितीही छोटं पाप असलं, थोडं पाप असलं तरी ते बाप्पांच्या नजरेतून कधीही सुटू शकत नाही. अशी सूक्ष्म नजर बाप्पा आपल्या भक्तांवर या ठिकाणी ठेवतोय, सर्व जनतेवर, या लोकांवर या ठिकाणी ठेवतोय. म्हणून असा हा विलक्षण असलेली देवता. नव्हे तर आमच्या गणपती बाप्पांना एक
वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी प्राप्त झालंय, ती म्हणजे मानाची देवता म्हणून बरं का. कोणतंही कर्म, कोणतंही कार्य तुम्ही आम्ही प्रारंभ सुरुवात करत असताना आधी वंदना कुणाला करावी लागते? गणपती बाप्पाला या ठिकाणी वंदना करावी लागते. मानाची देवता आहे, मान त्याला द्यावा लागतो. अशा या गणपती बाप्पांचं वर्णन आमच्या तुकोबरांनी या ठिकाणी केलंय. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवाचे जन्मस्थान, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुकोबरांसारख्या मोठ्या अधिकाराच्या संतांना या गणपती बाप्पांचं वर्णन केलंय. कसा आहे हा गणपती? हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. काय तीनही गणांचं देवाचं हे जन्मस्थान म्हणजे गणपती बाप्पा आहे. ऐसे तिन्ही देवा जे थोडी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अशी ही मानाची विघ्नहर्ता म्हणून या बाप्पाचं दुसरंही नाव आहे. जर कधी जीवनामध्ये या बाप्पाची भक्ती सेवा आपल्याकडे असेल तर विघ्न नावाचा प्रकार कधी जीवनामध्ये येणार नाही. अशी ही कृपा त्या बाप्पांची आमच्यावर व्हावी, हाच अट्टहास संपूर्ण ग्रामस्थ मंडळीने या ठिकाणी केला. आणि त्याच प्रसंगाला अनुसरून 2 दिवसाचा अगदी सुंदर आणि आगळा वेगळा नजर लागेल असा हा सोहळा. माझ्या भाषेत सांगायचं झालं, गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, सुंदर कीर्तनाचा गजर आनंदाचा सोहळा. आजची सेवा कितव्या दिवसाची आहे? दुसरे यांना विचारते ना, हा कितव्या दिवसाची आहे? मला माहिती आहे, तुम्ही कधी आलात ते पाहायचंय मला. हा सकल साधू संतांच्या आशीर्वादानं श्री गणेशाच्या कृपेनं ही सेवा माझ्याकडे आली. निवडलेला तुकोबरायांचा अभंग गोड आणि योग्य ते दिशानिर्देशन तुकोबरायांनी आज आपल्याला या ठिकाणी केलंय. तुकोबराय म्हणतात, जडाची जीवाच्या सेवेमध्ये आयुष्य खर्च करू नका बाबांनो. कारण जडही वेळेवर कामाला येत नाही, जीवही वेळेवर सोडवायला येत नाही. शिवाय देवाशिवाय आपल्याकडे पर्याय सरशेवट कोणी शिल्लक या ठिकाणी राहत नाही. फक्त आणि फक्त तो भगवान परमात्मा. तुम्ही आम्ही जीवनभर केलेली भक्ती, तो परमार्थच तुम्हाला आम्हाला शेवटच्या वेळेला आपला निकाल आपल्या हातामध्ये देत असतो बरं का. काय आपला निकाल, आपला रिझल्ट कधी शेवट लागतो, पण तो कशाच्या अनुसरून लागतो? 10वीचा विद्यार्थी आहे, 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स पडावे असं त्याला वाटत असेल तर त्याला वर्षभर काय करणं गरजेचं आहे? आमच्या तिकडे मोबाईल पाहायला तरी जमतो. वर्षभर अभ्यास करणं गरजेचं आहे. जसा तो वर्षभर अभ्यास करेल त्याच अभ्यासाच्या द्वारा त्याला त्याचा रिझल्ट या ठिकाणी लागेल, त्याचपैकी त्याला तशा पद्धतीचे त्याला मार्क्स या ठिकाणी पडतील. तद्वत न्यायानं आपलाही सरशेवट निकाल चांगला लागावा असं वाटत असेल, आपल्यालाही चांगल्या टक्क्यानं मार्क्स या ठिकाणी पडावे असं वाटत असेल तर जीवनभर भक्ती परमार्थ करणं तितकंच महत्वाचं आहे. कारण हा परमार्थ ही भक्तीच आणि हे देवाचं दास्यत्वच तुम्हाला आम्हाला सरशेवट वेळेवर या ठिकाणी कामाला येत राहतं. अशा रीतीनं योग्य पद्धतीनं तुकोबरांनी आज तुम्हाला आम्हाला दिशानिर्देशन या ठिकाणी केलंय. मग संतांचं ऐकणं हे आपण आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. हल्ली समाज काय करतोय? इकडच्या कानानं ऐकतो आणि इकडच्या कानानं सोडून देतोय. काय इकडच्या कानानं ऐकतोय, इकडच्या कानानं सोडून देतोय. पण असं वागून जमणार
नाही. कसं वागावं लागेल? जसं आमचे संत आम्हाला विचारसरणी आचारसंहिता आखून देत आहेत त्या आचारसंहितेप्रमाणे आम्ही जर चाललो तर जसा संतांचा मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संत जो मार्ग आम्हाला सांगतायत संतांनी जसं दिशा निर्देशन मार्गदर्शन आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी केलंय त्याच मार्गावर चाललात तर न पडे गुंता कोठे काही म्हणजे कुठेच अडकून आपण बसणार नाही. मग संतांनी योग्य त्या रीतीने मार्गदर्शन या जीवाच्या कल्याणासाठी हितासाठी जर या ठिकाणी केलंय तर तुम्ही आम्ही ह्या कानानं ऐकून ह्या कानानं सोडून जमेल का बाबा? नाही. कारण संतांनी आपल्यासाठी उभं आयुष्य खर्च केलंय. हो काय उभं आयुष्य जाळून संसारी बैसलो जाळून संसार बैसलो अंगणी अशी अवस्था या संतांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. घर परिवाराकडे लक्ष नाही, बायको आहेत मुलं आहेत पण त्यांच्याकडे सुद्धा लक्ष नाही. संसार नीट धडाचा केला नाही, कुण्या संतांनी केला नाही. काय का तर बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून या तुमच्या आमच्या या सर्व सामान्य जीवाच्या हितासाठी कल्याणासाठी उभा आयुष्यभर झटणारे हे संत एवढं तळमळ करून जर आपल्या कल्याणासाठी काही बोलत असतील तर तुम्ही आम्ही सुद्धा तितक्याच तळमळीनं ते श्रवण केलं पाहिजे, तितक्याच तळमळीनं ते ऐकलं पाहिजे. आणि मग नाथ महाराज म्हणतात आम्ही सगळ्या संतांनी हसून सांगितलं, बोलून सांगितलं, रागून सांगितलं. काय सगळे प्रकार झाले आमचे सांगून बर का काय पण तरीही समाज ऐकायला तयार नाही. आणि एवढं सुद्धा सांगून शिव्या देऊन सुद्धा सर शेवट सांगितलं. किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे. काय शिव्या देऊन सुद्धा सांगितलं संतांनी तरीही समाज ऐकायला तयार नाही. शेवटी नाथ बाबा इतके वैतागले आणि मग तुम्हाला आम्हाला त्यांनी एकच गोष्ट सांगितली, बाबांनो तुमच्या हितासाठी मी सांगतोय, ऐकायचं की नाही ऐकायचं ते तुमचं तुम्ही आता ठरवा. आमच्या सगळ्या प्रकारचं सांगून आता झालेलं आहे. आणि जर सोडूनच दिलं, जर सांगितलेल्याकडे दुर्लक्षच जर तुम्ही केलं तर परिणाम भोगायला सुद्धा तयार राहा. कारण ते न ऐकल्याचा सुद्धा परिणाम तुम्हाला आम्हाला होणार आहे. काय परिणाम सांगितला नाथ महाराजांनी? हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काही बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. नाथ महाराज म्हणले कल्याण करून घ्यायचंय, हित करून घ्यायचंय तर ऐका, आणि ऐकून जर सोडून दिलं तर परिणाम भोगायला तयार राहा. पुढे दुसरा येईल हे जरी नाही काल, सरते शेवटी बा काळ बांधून नील, सरते शेवटी बा. एक ना एक दिवस काळाच्या ताब्यात मग जावं लागेल. घडिये घडिये काळ वाटे आसे पाय, घडिये काळ वाट आसे पाय, घडी घडी काळ वाट आसे पाय, घडी घडी काळ वाट आसे पाय. अजून किती आहे अवकाश, आणि किती आहे अवकाश, अवकाश हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता.
अजून किती आहे अवतार अजून किती आहे अवतार हरिमुखी गाता हर परी हरिमुखी गाता हर परी या तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाची प्रत्येक जीवाची अवस्था काय सांगितले एका एका क्षणानं तुमचं आमचं आयुष्य वाढदिवस करण्याची पद्धत आहे तो वाढदिवस नसून खुडदिवस असं म्हणायला अडचण नाही बरं का आयुष्य तुमचं आमचं वाढत नाहीये तर खुडतंय कमी होत आहे क्षणाक्षणाला तो काळ तुमची आमची वाट पाहतोय एका सेकंदाचं ही घड्याळ त्याचं मागे पुढे होणार काय मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा प्रमाण गाणे सर्वांच्या पाठ आहेत ना नुसती पाठ करून म्हणून जमणार नाही त्याच्याद्वारा काय सांगायचंय संतांना कवींना तो भाव लक्षात घेणं फार महत्वाचं आहे बरं का ज्या दिवशी बोलवणं येईल ना हातातलं सगळं सोडून त्याच्यासोबत निघावं लागतं म्हणता येणार नाही बाबा माझ्या नावावर 50 एकर आहे त्यातलं 2 एकर तुझ्या नावावर करतो पण थोडं वर्षभर थांब म्हणता येते का म्हणता येणार नाही हातातलं काय असेल नसेल ते सोडून सगळं त्या काळासोबत निघावं लागतंय मग अशी जर या जीवाची प्रत्येक जीवाची अवस्था आहे ना मग संतांचं तुम्हाला आम्हाला हिताचं कल्याणाचं एकच सांगणं आहे तुमचा आमचा जर क्षणाचा घडीचा भरवसा नसेल जायाचे शरीर जाईल क्षणा जायाचे शरीर जाईल क्षणा जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेतना कहा गोपीनाथ पावेतना तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर कहा गोपीनाथ पावेतना कहा गोपीनाथ सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे आता हा विषयच एवढा सुंदर आहे याच्यावर लय प्रमाण आहे बरं का? काय खूप सारी प्रमाण आहे संतांनी याबाबत आम्हाला इतकं जागं केलंय क्षणिक काहीतरी क्षणाचा भरवसा या देहाचा नाहीये काय शरीर जायाचे ठेवणे जायाचे हे शरीर अनेक 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 पद्धतीनं संतांनी आम्हाला या प्रकरणाबाबत सावध या ठिकाणी केलंय मग जोपर्यंत संधी आपल्या हातात आहे ना काय जोपर्यंत संधी आपल्या हातात आहे ना तोपर्यंत त्या संधीचं सोनं मात्र आपल्याला करायचंय म्हणजे संधीचं सोनं करायचं मग नेमकं काय करायचंय तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे कोणता तरी एक देव तुम्हाला आम्हाला आपलासा करून घ्यायचा आहे आणि त्याच्याशिवाय जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणं शक्य नाही मग आमच्या इथे स्वयंभू गणपती बाप्पांचं मंदिर आहे हा मग इतर देवांकडे जाण्यापेक्षा मी म्हणत नाही जाऊ नका असं म्हणत नाही काय अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी अनंत अवतार घेणारा तो एकच भगवान परमात्मा आहे मग गणपती बाप्पांचा आम्ही दास झालो म्हणजेच तो आमचा एक देव आम्ही आमच्या जीवनामध्ये करून घेतला त्याचं दास झालं म्हणजे तेने विना जीवा सुख नाही सुखाची प्राप्ती जीवनामध्ये या ठिकाणी झाली मग संतांचं एकच सांगणं आहे हा कोणता तरी एक देव तुला आपलासा करण्यातच तुझी भलाई या ठिकाणी आहे जोपर्यंत संधी आपल्या हातात आहे ना तोपर्यंत संधीचं सोनं करा मग तुम्ही म्हणाल ताई देवाला आम्हाला भरपूर आपलंसं करावं वाटतं पण त्याला आपलंसं करण्यासाठी आम्हाला नेमकं जीवनामध्ये काय करावं हेच माहिती नाही बरं का काय त्याला आपलंसं करण्यासाठी आम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल हेच आम्हाला माहिती नाही तर त्याच्यावरही आमचे संत गोड असं मार्गदर्शन करतायत बघा व्यावहारिक दृष्टिकोन आहे एखाद्या व्यक्तीला आपल्याला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर आपण त्याला आवडणाऱ्या गोष्टी वस्तू करण्याचा प्रयत्न करतो व्यावहारिक दृष्टिकोन आहे
तत्वज्ञानानं भगवान परमात्मा सुद्धा जर आपल्याला आपल्याकडे आकर्षित व्हावा असं वाटत असेल तर त्यालाही आवडणाऱ्या गोष्टी आपल्याकडून घडणं गरजेचं आहे. मग आमच्या देवाला, आमच्या भगवंताला, भगवान परमात्म्याला नेमकं काय आवडतं तर आमचे संत सांगू लागले बरं का. थाप द्या. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, आवडे देवासी तो ऐका प्रकार. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. तो भगवान परमात्मा आम्हाला आमच्याकडे आकर्षित करायचा आहे, त्याला आमच्यापर्यंत अथवा आम्हाला त्याच्यापर्यंत जायचं असेल तर त्यासाठी आमच्याकडे काय त्याचा आवडणारा प्रकार असणं गरजेचं आहे तर नामाचा उच्चार रात्रंदिन. जो अखंड सदैव देवाच्या नामाचं उच्चारण जीवनामध्ये करतो त्याच्या जीवनामध्ये चंदया नामाचा घेतला चंदया नामाचा घेतला रे चंदया नामाचा, घेतला रे चंदया नामाचा. माझी मज झाली अनावरवाच्या चंदया नामाचा घेतला, चंदया नामाचा घेतला. माझी मज झाली अनावरवाचा चंदया नामाचा घेतला, चंदया नामाचा घेतला रे चंदया नामाचा घेतला. छंद या नामाचा घेतला असे ही झाली संतांची अवस्था. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घेतलाय. पण आपल्याला तो भगवान परमात्मा आपला देव करून घ्यायचा असेल तर अखंड हा नामाचा उच्चार आपल्या जीवनामध्ये देवाचं नामचिंतन होणं गरजेचं आहे. अजून काय आवडतं देवाला? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, गोपी चंदन, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ आमच्या देवाला जास्तीत जास्त या ठिकाणी आवडते. कुणाच्या नाही वरबोट करा. झोपल्या काय तुम्ही? गळ्यामध्ये माळ कुणाच्या नाही वरबोट करा. नाही अशांनी लाजायचं काम नाही. जब किया तो डरना क्या. काय कमीपणा वाटतो का वरबोट करायला? का सगळे खरं बोलणारेच बसले तिथं? हा, इकडे पुरुष वर्ग तुमच्या सगळ्यांच्या गळ्यात माळ्या आहेत. हा, धर्म मंडपात बसला का खोटं बोलायचं नाही आणि गणपती बाप्पा पुढे तर मुळीच बोलायचं काय. मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका. आता मागचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. जी काही संधी आपल्याला दिली देवानं, म्हणजे आता उद्या काल्याचं कीर्तन आहे. जर झालं शक्य तर उद्याच ती ज्यांच्या ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही अशांनी उद्याचे जे बाबा आहेत त्यांच्या हस्ते ती माळ आम्ही परिधान केली पाहिजे. कारण ती गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ नसेल तर तोही आपल्याकडे येत नाही ना आपल्यालाही एंट्री भेटणार नाही बरं का. काय कपाळाला चंदनाचा टिळा, अखंड वारकऱ्यांविषयी जिव्हाळा ज्याच्या मनामध्ये आहे
आशाच्या घरी सुखे येतो घरा नारायण, त्याला देवाला प्राप्त करण्यासाठी वेगळा अट्टहास वेगळा सायास करावा लागत नाही. असा हा एकूण प्रकार ज्याच्या जीवनामध्ये या ठिकाणी घडतोय, अशा या दासाच्या भक्ताच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा तो आपलासा या ठिकाणी करून घेतोय. आणि मग याच प्रकरणाबाबत तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला गोड उपदेश या ठिकाणी केलाय, सावध तुम्हाला आम्हाला या ठिकाणी केलाय. बाबा, जडाच्या जीवाच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य खर्च करू नको, ते तुला काम येणार नाही. शेवट तो भगवान परमात्मा त्याच्याशिवाय उपाय आपल्याकडे शिल्लक कोणताच राहत नाही, म्हणून त्याला आपलंसं तुम्हाला आम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे तुकोबराय, तुम्ही म्हणतात एक तरी कोणता तरी देव तुला आपलासा करणं गरजेचं आहे. मग तुकोबरायांना प्रश्न विचारला साधक मंडळीने. साधक मंडळी म्हणू लागले, तुकोबराय तुम्ही म्हणताय की कोणता तरी एक देव तुला आपलासा करावा लागेल, पण आमच्याकडे देव तर इतके झाले, आमचा वार बदलला की देव बदलतो. इतके देव आमच्याकडे झाले, मग या अनेक देवांपैकी आम्ही नेमकं कुण्या देवाचं दास व्हायचं काय? कारण आपला वार बदलला की देव बदलतो. रविवारी कोणता आहे? सोमवारी, मंगळवारी आली का देवा इथं? बुधवारी असा वार बदलला की आमचा देव या ठिकाणी बदलतो. मग तुकोबराय एवढे जर अनेक प्रकारचे देव आमच्या समोर आहेत, मग आम्ही कोणत्या देवाचं दास नेमकं व्हायचं? कारण देवाच्या अवताराचं चिंतन मांडणारे त्याचे वेगवेगळे भक्त त्यांनी त्यांचं मत आमच्या समोर या ठिकाणी ठेवलंय. देवाचे कोणी भक्त म्हणतात की एक एकटाची असूनी एकला, आमचा देव एक अवतार घेणारा या ठिकाणी आहे. किंवा देवाचे काही भक्त असंही मत ठेवतात की तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, तुझ सगुण मनोकी निर्गुण रे. सगुण आणि निर्गुण ही दोन स्वरूप म्हणणारी सुद्धा देवाची काही भक्त आहेत. कुणी देवाची भक्त म्हणतात की अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. 10 अवताराचं चिंतन ठेवणारे सुद्धा काही देवाचे भक्तांनी आमच्या पुढे त्यांचं मत व्यक्त केलंय. आणि कुणी देवाचे भक्त असंही म्हणतात की अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. मग हा असा वेगवेगळ्या पद्धतीचा मतभेद आमच्या समोर आहे. मग तुकोबराय हा गुंता जरा तुमच्या हातानच तुम्ही आम्हाला सोडवून द्या. या अनेक देवांपैकी, या अनेक अवतारापैकी आम्ही नेमकं कोणत्या अवताराला मान्य करायचं, आम्ही नेमकं कोणत्या देवाचा दास या ठिकाणी व्हायचंय? मग तुकोबरायांनी सांगू लागले की हा अनेक अवतार घेणारा जो मुख्य आणि प्रमुख देव आहे, त्या देवाचं नाव विष्णू असं या ठिकाणी आहे. त्या विष्णूचं दास तुम्हाला आम्हाला होणं गरजेचं आहे. ठीक आहे तुकोबराय, तुम्ही म्हटल्याप्रमाणे विष्णूचं दास होतो, पण आजपर्यंत दास कसं होतात हे आम्हाला कुणी सांगितलं नाही, अर्थात ते आम्हाला माहिती नाही. मग कुणाचं दास व्हायचं आणि कसं दास व्हायचं याची सुंदर अशी पद्धती अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काया वाचा मने, काया वाचा मने, काया वाचा मने झाला विष्णुदास. काया वाचा मने, काया वाचा मने, काया वाचा मने झाला विष्णुदास. विष्णुदास काय वाचा मने, काय वाचा मने, काय वाचा मने झाला विष्णुदास. काय वाचा मने, काय वाचा मने, काय वाचा मने झाला विष्णुदास. काय वाचा मने, काय वाचा मने, काय वाचा मने झाला विष्णुदास. काय वाचा मने, काय वाचा मने, काय वाचा मने झाला विष्णुदास. काय वाचा मने, काय वाचा मने, काय वाचा मने झाला विष्णुदास. काय वाचा मने, काय वाचा मने, काय वाचा मने झाला विष्णुदास. लोभ बांधितना, काम क्रोध लोभ बांधितना, ईश्वा तो
स्वामीवरी सत्ता विश्वातो तो करी विश्वातो तो करी विश्वातो करी स्वामीवरी सत्ता काम क्रोध बाधितीना काम क्रोध दासी बाधितीना विश्वास दोकरी स्वामीवरी सत्ता स्वामीवरी सत्ता काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधित. प्रथम चरणामध्ये तुकोबरांनी कुणाचं आणि कसं दास व्हायचं सुंदर अशी पद्धती आपल्याला सांगितली. विष्णूचा दास व्हा. आता तुकोबराय विष्णूचा दास व्हायला सांगितलं, पण थोडक्यात सांगावं तो विष्णू कसा असतो, कुणाला दास कुणाला विष्णू असं या ठिकाणी म्हणतात. तेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये जर आम्ही पाहिलं तर विष्णूचं खरं स्वरूप आम्हाला मौली ज्ञानोबरायांनी या ठिकाणी सांगितलंय बरं का. एथ ब्रह्मात्मायेषु थोडासा इको देत चला गाताना. एथ ब्रह्मात्मायेषु यया बोला मोडे सौरसु न बोलणे ही पैसु नाही मौली ज्ञानोबरायांचं वर्णन झालं. तुकोबरायांचं वर्णन पाहू. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा. मग विष्णू कुणाला म्हणायचं तर तुकोबरायांच्या चिंतनाप्रमाणे मौलीच्या चिंतनाप्रमाणे आम्हाला समजून आलं की जो राम अवतार आहे तो सुद्धा विष्णूचाच अवतार आहे, जो कृष्ण अवतार आहे तो सुद्धा विष्णूचाच अवतार आहे. आणि सध्या या कलीमध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सोपा असलेला देव जर कोणता असेल, उभे पंढरीचे विटेवरी रामा सावळे रूपडे चोरटे चित्ताच. हा पंढरपुराला विटेवर उभा असलेला देव म्हणजे सुद्धा विष्णूचं स्वरूपच या ठिकाणी आहे, विष्णूचाच अंश आहे. मग कृष्णाचे दास झालात काय, विष्णूचे दास झालात काय, प्रभू रामचंद्रांचे दास झालात काय, अथवा विठ्ठलाचे दास झालात काय, त्याच्यामध्ये फरक नाहीये, त्याच्यामध्ये भिन्नता नाहीये. मग विठ्ठलाचे जरी तुम्ही आम्ही दास झालो तरी विष्णूचं दास झाल्यासारखंच या ठिकाणी आहे. तुकोबरायांनी स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. आता तुकोबरायांना परत साधक मंडळी म्हणतात, का हो तुकोबराय तुम्ही आम्हाला या ठिकाणी एवढं सुंदर असं स्पष्टीकरण दिलं, विष्णू कुणाला म्हणतात, कसं दास व्हायचं, कुणाचं व्हायचं, कुणाला म्हणतात, हेही आम्हाला समजावून चांगल्या पद्धतीनं सांगितलं. पण तुकोबराय आम्ही असं ऐकलं होतं की सांगण्याचा अधिकार सुद्धा त्यालाच आहे, ज्यानं सांगितलंय त्यानं ते आधी आचरणात आणणं सुद्धा महत्वाचं आहे. आपल्यासारखं नाही, लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. काय आपल्यासारखं संतांचं नाहीये. तुकोबराय म्हणतात, मी जे काही तुम्हाला सांगतोय तो अनुभव आधी मी स्वतः माझ्या जीवनामध्ये घेतलाय आणि तेव्हाच, कारण जे सांगायचंय त्याचं आचरण आधी त्याच्याकडे होणं फार महत्वाचं आहे. मग तुकोबराय तुम्हाला आम्हाला दास व्हायचं, कुणाचं व्हायचं, कसं व्हायचं हे सांगू लागले, मग तो सांगण्याचा अधिकार तुकोबरायांकडे आहे का हो? तर जर तपासलं तर अजिबात उत्तर शोधण्यासाठी मिळण्यासाठी वेळ लागणार नाही, कारण तुकोबरायांचं एक प्रमाण सर्वांच्या तुमच्या आमच्या पाठ आहे. तुकोबरायांनी जन्माला धन्यताच कशामुळे दिली आहे की धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. काय आम्ही जन्माला आल्यानंतर विठ्ठलाचे दास झालो, म्हणूनच आमच्या जन्माला धन्यता या ठिकाणी प्राप्त झाली आहे. मग आधी स्वतः तुकोबराय दास झाले आणि मग तुम्हाला आम्हाला विठ्ठलाचं दास व्हा असा आग्रह, असा अट्टहास आपल्याकडे करतायत. मग तोच अट्टहास तुकोबरायांनी आधी करून सगळ्या संतांनी आपल्या समोर केलाय की तरीचा जन्म यावे दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, बाचे व्हावे, जन्म यावे दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे.
तुकोबरायांचा दास या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आधी स्वतः तुकोबराय स्वतः दास झाले आणि मग आपल्याकडे अट्टहास करतायत, आग्रह करतायत. ठीक आहे तुकोबराय, तुमच्या म्हटल्याप्रमाणे आता तुमच्याकडे अधिकार सांगण्याचा या ठिकाणी आहे आणि मग तुमचं सांगितलेलं आम्ही आमच्या जीवनात निश्चित आचरणात आणणार, निश्चित आम्ही ऐकणार. ठीक आहे, सुंदर पद्धती तुकोबरायांनी आम्हाला सांगितली, काया वाचा आणि मने. काय ही पद्धती, हा क्रम सुद्धा विचार करायला लावणार आहे बरं का. तुकोबराय आधी करून सगळे संत एक एक शब्द अगदी विचारपूर्वक तुम्हाला आम्हाला सांगतायत, विचारपूर्वक या ठिकाणी बोलतायत. काया वाचा आणि मने या 3 अंगानं दास होणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम काय सांगितलं, कायेनं दास व्हा असं तुकोबराय आपल्याला सांगतायत. मग काया म्हणजे काय, तर हा देह आहे, हे शरीर आहे, या शरीरालाच काया असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग शरीरानं दास व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हात तोडून देवाला व्हायचा, पाय तोडून देवाला व्हायचा का मुंडकं कापून व्हायचं, याला शरीरानं दास होणं म्हणतात का. देह समर्पण, अर्थात हा देह तुम्हाला आम्हाला भगवंतासाठी समर्पित करायचा आहे, अर्पण करायचा आहे. मग असं हातपाय तोडून त्याला वाहून देह समर्पण होईल का, नाही, याला देह समर्पण म्हणत नाही. देह समर्पण म्हणजे काय, तर आमच्या गावामध्ये सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. मग आम्ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर पायानं चालत त्या मंदिरापर्यंत येणं, ते पायाचं सार्थक आहे बरं का. त्या देहापैकी पायाचं सार्थक म्हणजे मंदिरापर्यंत त्या पायानं आम्ही चालत जातो. अथवा कार्तिकी आषाढीला आम्ही पंढरपूरला, आळंदीला पायी चालत दिंडी सोहळ्यामध्ये या ठिकाणी जातो. जे हात आम्हाला देवानं दिले, त्या हातानं आम्ही कीर्तनात बसल्यानंतर महाराज सांगू न सांगू आम्ही टाळी वाजवल्याशिवाय राहत. कळालं तुम्हाला. हा, ज्याला कळाल त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळाल त्याला काय केलंय खायला, प्रसादाला काय केलंय, पोटभर जेवून जा बरं का. हा, वाजवतात का टाळी, हा हा नाही काहीतरी म्हणा. महाराजांनी सांगू न सांगू आम्ही आमच्या मनानं टाळी वाजवल्याशिवाय राहत नाही. अहो, टाळी वाजवली तर खऱ्या अर्थानं या हाताचं सार्थक सांगितलंय. देह समर्पण कसं करायचं आणि कशाला म्हणतात हे संत आम्हाला सांगताय. नवे तर हे डोळे आहेत, या डोळ्याला दिवसातून एकदा तरी गणपती बाप्पा दिसले पाहिजे, दिवसातून एकदा तरी भगवान श्री विठ्ठल आम्हाला दिसला पाहिजे, दिवसातून एकदा तरी कुण्या अधिकारी संतांची भेट आमच्या जीवनामध्ये झाली पाहिजे. हे खरं डोळ्याचं सार्थक आहे. मुखानं आम्हाला नामचिंतन आलं पाहिजे, अभंग गवळणी भजन कीर्तन या ठिकाणी आलं पाहिजे. हे खऱ्या अर्थानं मुखाचं सार्थक या ठिकाणी सांगितलंय. नवे तर जी बुद्धी तुम्हाला आम्हाला भगवंतानं दिली आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराचे सकळ सिद्धी. त्या बुद्धीला वैभव, त्या बुद्धीचं वैभव कधी साजेसं या ठिकाणी ठरेल, जेव्हा त्या बुद्धीनं भगवंताची भक्ती तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करता येईल, तेव्हा सुद्धा त्या बुद्धीचं, भगवंतानं दिलेल्या बुद्धीचं सार्थक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. एकूण या देहाचं, खऱ्या अर्थानं शरीराचं सार्थक जर कशात सांगितलंय, तर या भगवंताच्या सेवेमध्ये पायानं मंदिरापर्यंत वारी करता आली पाहिजे, मंदिरापर्यंत त्याच्या प्रदक्षिणा या ठिकाणी झाल्या पाहिजे. असा एकूण हा देहाचा वापर भक्तीसाठी करा, याला देह समर्पण या ठिकाणी म्हणतात. आता एक जण असाच उठला आणि मला म्हणतो, ताई, देह समर्पणाच्या ऐवजी दुसरं काही अर्पण केलं तर नाही का तुमचा देव कृपा करीत. काय, देह समर्पणाच्या ऐवजी जर दुसरं काही अर्पण तुमच्या देवाला केलं तर नाही का तो आमच्यावर कृपा करणार. आता काही पैशावाल्या लोकांची भाषा अशी असते बरं का. काय, पण भगवान परमात्म्याला तुमच्या पैशा अडक्याशी घेणं देणं नाही. थोर प्रेमाचा भूकेला, त्याला फक्त आपली भक्ती गरजेची आहे, आपला मनातला भाव, ते प्रेम त्याला आवश्यक या ठिकाणी आहे. मग एक जण म्हटला, का हो ताई, तुमच्या देवाला देह समर्पणाच्या ऐवजी दुसरं काही दिलं तर चालत नाही का. मग त्या माणसाला मी एक श्री संत नाथ महाराजांची ओवी त्याला म्हणून दाखवली बरं का. आमच्या नाथ महाराजांनी असं चिंतन ठेवलंय की देवांमध्ये सुद्धा प्रकार आहेत, देवांमध्ये सुद्धा कॅटेगरी आहेत बरं का. काही देव आहे, त्या देवाला 2 लिंब जरी दिले तरी तो कृपा करतो. तुमच्याकडे आहे का लिंबाचे देव आहेत, इकडे लिंबाचे देव आहेत, 2 जरी लिंब दिले तरी तो देव आमच्यावर कृपा करतो. त्याचा थोडासा वरचा देव आहे, त्याला कोंबडीनं दिलेला कांदा लागतो बरं का. काय, ते वाहिलं की लगेच तो देव आमच्यावर कृपा
करतो. त्याच्या थोडासा वरचा देव आहे त्याला 2 पायाचं लागतं, त्याच्याही थोडासा वरचा देव आहे त्याला 4 पायाचं लागतं. पण श्री संत एकनाथ महाराज आमच्या समोर चिंतन ठेवताय की आमचा देव या प्रकारामध्ये मोडत नाही, आमचा देव या कॅटेगरीमध्ये येत नाही. आमचा देव त्याला हे 2 पायाचं कांदेन लिंबन 4 पायाचं लागत नाही. आमच्या देवाला काय लागतं? फक्त आणि फक्त देह समर्पण या ठिकाणी लागतंय. ईर देवाची कथा कोण, थोरला देवला चुंगा पूर्ण, अन तोही ना भेटे प्राण घेतल्या वाचून. येर देवाची कथा कोण? नाथबाबा म्हणू लागले मला माहिती नाही, आमचा देव त्या प्रकारात मोडत नाही, पण आमचा देव कसा मिळतो? अन तोही न भेटे प्राण घेतल्या वाचून. देह समर्पण झाल्याशिवाय तो त्याची कृपा त्या भक्तावर दासावर करत नाही. अशा रीतीनं हे देह समर्पण म्हणजे कायेनं दास होणं अतिशय महत्वाचं आहे. दुसरं दास कशानं व्हा तर तुकोबराय म्हणतात बोलण्यासाठी आम्ही वाणी वापरतो, वाचा वापरतो, त्या वाचेनं सुद्धा भगवंताचं दास तुम्हाला आम्हाला व्हायचं आहे. तुम्ही सगळ्या बोलतात, इथे बसलेल्या सगळ्यांना बोलता येतं? मला नाही असं वाटायला लागलंय. हा बरं, बोलतात तुम्ही, सगळ्या बोलतात मला माहिती आहे. कामाचं जास्त बोलतात का बिनकामाचं? आता तर बोला. काय कामाचं जास्त बोलतो का बिनकामाचं? अहो आमचे संत सांगून गेले, इतर व्यर्थ कारणासाठी वाणी शुल्लक आपली खर्च करणं याला वाचिक सेवा म्हणत नाही. शुल्लक कारणासाठी वाणी आपली खर्चच करू नका. नवे नवे तर आमचे संत म्हणतायत बोलणीची नाही आता देवाविन काही, आम्ही देवाशिवाय काहीच बोलत नाही बरं का. काय शुल्लक कारणासाठी वाणी जर खर्च झाली तर मौली ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये चिंतन ठेवलंय, त्या कैसा दयाळ अनंत वाचाळ बरळती बरळ. जो माणूस, आता तुम्हाला चांगल्या पद्धतीचा अनुभव असेल बरं का, जो माणूस व्यर्थ कुठेही बडबड करतो त्याच्याजवळ आपण हौसेनं गप्पा मारायला जाऊन बसतो का? व्यर्थ कुठेही बडबड करणारा माणूस, त्याच्याजवळ माणसं सुद्धा जर जायला घाबरतात तर देव कसा प्राप्त होईल, देव कसा जवळ येईल? त्या कैसा दयाळ पावे हरी. मौली ज्ञानोबा हेच आपल्या समोर ठेवतायत. मग इतर कारणासाठी आपली वाणी खर्च करू नका. मग हे आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं. देवाशिवाय आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीच बोलत नाही. आणि बोलायचंच असेल सर्व भावे त्यांचे देव भांडवल, सर्व भावे त्यांचे देव भांडवल, सर्व भावे त्यांचे देव भांडवल, टाळी वाजवा. सर्व भावे त्यांचे देव भांडवल, 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 सर्व भावे त्यांचे देव भांडवल. आणि कते बोला ना बोला, आणि कते बोला ना बोला, ते सर्व भावे त्यांचे देव भांडवल, सर्व भावे त्यांचे देव भांडवल, सर्व भावे त्यांचे देव भांडवल, सर्व भावे त्यांचे देव भांडवल. ही वाचिक सेवा
वाचन कसं दास व्हायचं हे आमच्या संतांनी आम्हाला या ठिकाणी शिकवलं. कशी सेवा केली आमच्या संतांनी वाचन. आणि कते बोला ना बोलाती सर्व भावे त्यांचे देव भांडवल. सर्व भावे त्यांचे देव भांडवल. आणि कते बोल न बोलती. अशा पद्धतीची वाचिक सेवा संतांनी केली. आणि तुकोबराय म्हणतात ही वाचा समर्पित तुम्हाला आम्हाला भगवंताच्या चरणी करायची. इतर शुल्लक कारणासाठी वाणी खर्च करायची नाही. आणि बोलायचंच असेल तर देवाचंच आपल्या मुखानं वाचन आपल्याला बोलायचं आहे. आता तिसरं दास्यत्व, तिसरी सेवा अतिशय महत्वाची आहे बरं का. ठीक आहे आम्ही शरीरानं दास होतो, वाचन दास होतो, पण मनानं दास व्हायचं म्हणजे लय तारेवरची कसरत आहे बरं का. कारण तुमचं आमचं मन एका जागी स्थिर राहतंय का. आता जरी आपण कीर्तनात असेल तरी ते 56 बाऱ्या घरून जाऊन आलं बरं का. कोण? मन. कुल्फीला झटका मारला का नाही, चावीच कुठं ठेवली, माझ्यासोबत आली का यांच्यासोबत गेली. हे आपलं मन तुमचं आमचं इतकं विचित्र आहे, इतकं विचित्र आहे. मग मनानं दास व्हायचं म्हणजे मोठी तारेवरची कसरत आहे. शक्यतो ते स्थिर होत नाही. मग मनाला जर स्थिर करायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे. कोणता उपाय? नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद जर मनानं कराल, वाचन कराल तरच त्या मनाला स्थिरता या ठिकाणी प्राप्त होते. अर्थात संसारामध्ये 24 तास जर वेळ तुमचा आमचा खर्च होत असेल तर मन हे कदापि स्थिर राहू शकत नाही. तुमचं आमचं मन नेमकं आहे तरी कसं. बहिणाबाईची कविता सर्वांनी ऐकलेली आहे बरं का. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकल हाकल हिर येत पिकावर. हो मन ओढाय 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 तुमचं आमचं मन आहे काय. आता हे तरुण मुला मुलींचंच आहे असं म्हणून चालणार नाही बरं का बाबा. 70 वर्षाचे बाबा सुद्धा केस काळे करतात म्हणजे हेअर डाय करतात, मोदीचा कोट घालतात आणि आजीला म्हणतात आज मी कसा दिसतोय ग काय. हे ओढाय ओढाय सर्वांचाच आहे. हे मन स्थिर होणं सोपी गोष्ट नाहीये महाराज. काय मनाला स्थिरता प्राप्त करून द्यायची आहे. हे मन स्थिर असं सहजासहजी होणार नाही. आमचे कबीर महाराज तर या मनाचं गोड चिंतन करताय, गोड वर्णन करताय. मन चंचल मन कपटी मन लालची और चोर मन के मन मत चलियो पलट पलट हर मोड जाता येता न लगे वेळ पलट पलट हर मोड. पदोपदी बदलणार हे दुसरं तिसरं कुणी नसून आपलं मन आहे, चित्त आहे. मग ते मन चित्त तुम्हाला आम्हाला एका जागेवर स्थिर करायचंय. म्हणजे काय करायचंय? जसं आमच्या संतांनी केलं. संत म्हणतात मन हा मोगरा अर्पुण ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. हे मनच आम्हाला त्या भगवंताच्या चरणी समर्पित या ठिकाणी करायचंय. अशा पद्धतीनं काया वाचा मनानं भगवंताचं म्हणजे विष्णूचं दास व्हा असं तुकोबरांनी आग्रह आपल्याकडे केलाय. मग आम्हाला आदर्श जर घ्यायचा असेल तर या संतांपैकी आम्ही नेमकं कुणाचा आदर्श घ्यावा? तर गोड असं उदाहरण मला तुमच्या समोर ठेवायला आवडेल. आता 22 तारखेला 22 जानेवारीला काय केलं आपण? रामलल्ला तुमच्याकडे नाही. काय केलं? राम मंदिर पूर्ण झालं आणि त्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेची आम्ही प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी केली. 22 जानेवारी हा दिवस आम्ही दिवाळी सारखा पूर्ण भारतभर, भारताच्याही बाहेर भारतीय लोकांनी साजरा केला बरं का. काय तो दिवस याची देही याचे डोळा आम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळाला, तो आनंद घ्यायला मिळाला, प्रसन्नता ती आम्हाला आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी घेता आली.
आमच्या इतका भाग्यवान दुसरा कुणीच नाहीये बरं का. आमच्या आधी अनेक आले अनेक गेले, पण आमच्या इतके भाग्यवान ते ठरू शकले नाही. कारण हा सोहळा आम्हाला या जन्मामध्ये याच डोळ्यानं याच देहामध्ये असताना आम्हाला उपभोगायला आनंद घ्यायला त्याचा या ठिकाणी मिळालाय. मग प्रभू रामचंद्रांचं एवढं भव्य दिव्य मंदिर किती वर्षापासून विषय चालू होता मला माहिती, तुमचं सांगा. किती? 500 वर्षापासून भगवान प्रभू रामचंद्रांची प्रतीक्षा आम्ही सगळे रामभक्त या ठिकाणी करत होतो. आता शेवटी त्या प्रतीक्षेचा अंत झाला. तुम्ही आम्ही 500 वर्षाची प्रतीक्षा मंदिरासाठी या ठिकाणी केली, पण भगवान प्रभू रामचंद्रांच्या भव्य दिव्य मंदिरासमोर एक छोटस माता शबरीचं सुद्धा मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. दास कसं व्हायचं, कुणाचं व्हायचं आदर्श जर घ्यायचा असेल तर आमच्या या माता शबरीकडून आम्ही शिकलं पाहिजे. किती प्रतीक्षा केली हो तुम्ही, आम्ही मंदिराची प्रतीक्षा केली 500 वर्ष, पण आमच्या माता शबरीनं प्रत्यक्ष भगवंताची प्रतीक्षा केली. उभं आयुष्यभर, उभं जीवनभर गुरुवचनावर विश्वास ठेवला. एक दिवस तुझ्या या कुटियाच्या दारामध्ये जगाचा मालक येणार आहे, प्रभू रामचंद्र या ठिकाणी येणार आहे. तारीख वेळ दिनांक काहीही गुरुनं सांगितलेलं नाही, फक्त येणार आहे एवढ्या एका शब्दावर त्या माता शबरीनं विश्वास ठेवावा आणि अखंड जीवनभर त्या प्रभू रामचंद्राची प्रतीक्षा माता शबरीनं आपल्या जीवनामध्ये केली. आला दिवस तसाच मावळून जायचा, पण तरीही आज माझा देव आला नाही म्हणून तिचा भाव, तिची श्रद्धा कधीही तिनं कमी होऊ दिली नाही. आणि शेवट तिच्या सुद्धा प्रतीक्षेचा अंत एक दिवस या ठिकाणी झाला. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा आमच्या माता शबरीच्या दारामध्ये येऊन उभा राहिला. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, नारों को आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश है मेरे आंसू, बहुत खुश है मेरे आंसू, जो प्रभु के काम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. एक दिवस तिच्या सुद्धा प्रतीक्षेचा अंत झाला. मग खऱ्या अर्थानं भाव किती प्रेम देवावर असावं, किती तो भाव समर्पित देवासाठी करावा, हा आगळा वेगळा आदर्श माता शबरीनं आमच्या जीवनामध्ये आमच्यासाठी घालून दिलाय. देवावर श्रद्धा, देवावरचं प्रेम असे प्रत्येक संत आम्हाला या ठिकाणी शिकवून जातात. आणि याच संतांमुळे त्या देवाचा आमचा परिचय या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झाल्याशिवाय राहत नाही. नवे नवे तर राम जर आम्हाला समजला असेल तर केवळ आणि केवळ या संतांच्या मार्फत, संतांमुळेच आम्हाला या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये राम समजतोय. हनुमंतराया एकही मंदिर नाही जिथे आमच्या हनुमंत, एकही गाव नाही जिथे आमच्या हनुमंतरायांचं मंदिर नाही. असा हा महान भक्त प्रभू रामचंद्राचा या ठिकाणी आहे. काही धन द्या, दौलत द्या, ऐश्वर्य द्या, वैभव द्या, त्याला त्या हनुमंतरायांना घेणं देणं तुमच्या वैभवाशी ठेवत नाही. फक्त आणि फक्त रामनामाशी संबंध हनुमंतरायांचा जीवनामध्ये जोडला गेलेला आहे. मुझको कीर्तीना थाप द्या हो. विठ्ठल 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 विठ्ठल. मुझको कीर्ति नावे भवना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. माझ्या हृदयामध्ये श्री राम जानकी हे तिघही बसलेले आहेत. हनुमंतरायांनी सांगायला सुरुवात केली. एक जण म्हटलं असं काही पण असतं का हनुमंतराया तुमच्या हृदयात, आणि साक्षात जगाचा मालक हनुमंतराया म्हणतात पटत नाही तुम्हाला काय? लगेच प्रॅक्टिकल करून दाखवलं बरं का. देख लो मेरे दिल के नगीनों में
देख लो मेरे दिल के नगीनों में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. असा हा भगवान प्रभू रामचंद्र आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर समजला असेल तर हनुमंतराया, माता शबरी असे अनेक या देवाचे भक्त आहेत, हे संत आहेत. या संतांमुळे त्या देवाचा आमचा परिचय आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी झाला आणि याच संतांनी आम्हाला दास कुणाचं व्हायचं, कसं व्हायचं हे सुंदररित्या पद्धतीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजावून सांगितलं. अशा पद्धतीनं काया वाचा मनानं समर्पण या ठिकाणी करायचंय. त्यानं काय फायदा होतो तो कवर आहे, कारण सध्या समाज फायद्याशिवाय कोणतंच काम करायला तयार नाहीये बरं का. आता दास जरी व्हायचंय तर त्या दास्यत्वाचा काही ना काही फायदा आम्हाला झाला पाहिजे. मग भगवंताचा दास जर व्हाल तर त्यासाठी एक गोड फायदा त्या साधकाला होणार आहे. काम क्रोध त्यास बाधित ना, काम क्रोधादी विकाराची बाधा त्या दासाला कदापि होणार नाही. हा होणारा दास्यत्वाचा फायदा तुकोबरायांनी आपल्याला सांगितला. आता या जीवाचं जर अख्खं सगळं वाटोळ जर कोणी केलं असेल तर या विकारांनी केलंय बरं का. काय तुमचं आमचं या जीवाचं अख्खं वाटोळ जर कोणी केलं असेल तर या विकारांनी केलंय. आता तुम्ही आम्ही तर याचे रोजचीच गिरायक आहोत. काय तुम्हाला आम्हाला त्याचा ताबा त्याला गाजवायला वेळ लागत नाही. तुम्ही आम्ही याचे रोजचीच गिरायक आहोत. पण या काम क्रोधादी विकारांनी मोठमोठ्या लोकांना सुद्धा सोडलेलं नाहीये बरं का. मोठमोठे लोक कोणते? चंद्र, इंद्र, भगवान महादेव, रावण, अशा बऱ्याच मोठमोठ्या लोकांच्या नावाची यादी नाथ महाराजांनी आम्हाला दिली आहे. तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन. हा धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा. केला ब्रह्माचा मातेरा, केला ब्रह्माचा मातेरा. इंद्रचंद्रासी दरारा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला देणे, तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन. कळालं तुम्हाला या येडक्यानं कुणाला धडक मारली आहे? एवढंच नाही, अजूनही नाव आहेत. धडक मारिली नारदा, मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारिली गदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण, तो केवळ पंचानन येड कामदन. अशा या मोठमोठ्या लोकांना त्रास देणारे हे काम क्रोधादी जे विकार आहेत, ते विकार या जीवाचं अख्खं वाटोळं या विकारांनी केलंय. पण आपलं वाटोळं असं होऊ नये असं वाटत असेल तर काया वाचा मनानं दास त्या विष्णूचं व्हा, त्या गणपती बाप्पांचं या ठिकाणी व्हा. त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. काम क्रोध त्यास बाधित ना, बाधा त्या विकारांची कदापि त्या साधकाला होणार नाही. त्यासाठी अजून आम्हाला काय करावं लागेल तुकोबराय? तर तुकोबराय सांगू लागले अभंगाच्या दुसऱ्या चरण. स्वामी तो करी विश्वासी तो करी, तो सता विश्वास तो करी स्वामी वरी सता, 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 विश्वास तो करी स्वामी वरी सता.
वरिसता विश्वास तो करी स्वामी वरिसता सकळ भोगिता होयताते सकळ भोगिता होयताते विश्वास तो करी स्वामी वरिसता विश्वास तो करी स्वामी वरिसता सकळ भोगिता सकळ विश्वास तो करी स्वामी वरिसता विश्वास तो करी स्वामी वरिसता विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. ज्या भगवंताचं दास व्हायचंय ना त्याच्यावर विश्वास सुद्धा ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कारण दास व्हाल पण विश्वास नसेल तर दास पूर्णपणे होऊ शकत आपण नाही. मग विश्वास नावाची गोष्ट सुद्धा फार महत्वाची आहे. हा, कारण हे जग जर कशाच्या बळावर चाललंय तर विश्वास नावाच्या गोष्टीच्या बळावर चाललंय बरं का. काय तुमचा आमचा म्हणण्यापेक्षा नवरा सकाळी ऑफिसला निघाला, कामाला निघाला, बायकोनं पोहे करून आणले. कशासाठी? नाश्ता बरं का, खाण्यासाठी तिनं पोहे करून आणले. आता ते त्यानं विश्वासानं खाल्ले का चेक करून खाल्ले? आधी तिला एक घास भरवला का तू मरती का जिवंत राहते पाहू दे मला मग मी खातो. हा, विश्वास आहे ना. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक नात्यामध्ये एक प्रकारचा विश्वास आहे. जग जर कशाच्या बळावर चाललंय तर विश्वास नावाच्या गोष्टीच्या बळावर चाललाय. मग ज्या भगवंताचं दास व्हायचंय ना त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवणं तितकंच गरजेचं आहे. मग विश्वास आम्ही ठेवला तर अजून काय फायदा आम्हाला होईल तर सकळ भोगिता होय त्याचे. जशी आम्ही भगवंताची गणपती बाप्पाची भक्ती करून आणि रिद्धी सिद्धी आमच्यावर कृपा करील म्हणजे ते गणपती बाप्पांचं वैभव त्यांनी तुम्हाला आम्हाला दिलंय बरं का. तद्वज्ञायानं श्री विठ्ठलाचं विष्णूचं दास व्हाल तर त्याचंही संपूर्ण वैभव तो दासाला समर्पित करतो देतो. मग काय वैभव आहे या देवाकडे, काय ऐश्वर्य या देवाकडे तर देवाचं ऐश्वर्य देवाचं वैभव ऐका. एकनाथी भागवतामध्ये गोड चिंतन केले नाथ महाराजांनी. सलोकता आवडे भक्तासी तो मी तयासी करी वैकुंठ वासी भक्त मागे समीपतेसी करी मी त्यासी जीवा लग भक्त मागे स्वरूपता तयासी मी दे चतुर भुजता शंख चक्रादी सायुजता घनश्यामता सुरेख स्वरूपता सायुजता समीपता असं अजून कितीतरी मोठं वैभव या देवाकडे आहे. एकदा का तुम्ही विश्वास ठेवला त्याचे दास झाला तर हे सगळं वैभव तो त्या दासाला बहाल या ठिकाणी करतो. या सर्व वैभवाचा भोगता तो साधक या ठिकाणी बनतो. पण या सर्व गोष्टी जीवनामध्ये घडाव्या असं वाटत असेल तर त्यासाठी या सगळ्या गोष्टींपेक्षा अतिशय महत्वाची गोष्ट एक करावी लागेल. ती गोष्ट म्हणजे आता या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत, एकमेकांवर डिपेंड आहेत बरं का. चित्त निर्मळ करायचं असेल तर भगवंताचं भजनच करावं लागतं आणि भगवंताचं भजन करायचं असेल तर त्यासाठी चित्त निर्मळ असणं गरजेचं असतं. हा, आणि भजन केल्याशिवाय चित्त निर्मळ कदापि होऊ शकत नाही. या लटक्या खोट्या संसारामध्ये चित्त अजून मलिन होत चालतं, निर्मळ होत नाही. मग चित्ताला जर निर्मळ करायचं असेल तर त्यासाठी भगवंताचं भजनच करावं लागेल आणि भगवंताचं भजन करण्यासाठी चित्त निर्मळ असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. दोन गोष्टी एकमेकांवर डिपेंड आहे. अखंड हे देवाचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये आपण करा. चित्त आपलं निर्मळ या ठिकाणी करा. एकदा का ते चित्त निर्मळ झालं त्याचा काय परिणाम होईल तो अभंगाच्या शेवटच्या तू का म्हणे चित्त तू का म्हणे चित्त तू का म्हणे चित्त तू का म्हणे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त
नवे निर्मळ येऊनी गोपाळ येऊनी आधाये विश्वास तो करी स्वामी वरी विश्वास तो करी स्वामी वरी स्वामी वरी सता विश्वास तो करी स्वामी वरी विठोबार घुमाई टाळी वाजवा पार कुमारी विठोबार हो घुमाई पार कुमारी विठोबार घुमाई गोपाळ गोमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई गोपाळ कुमार विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई कवच हरी हरिनाथ मौर्य ज्ञानेश्वर जगद्गुरु मंगल मूर्ती विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा मी आधीच बोलले होते. माझ्या सेवेचा नियम आहे, जास्त काही ताण मी तुम्हाला देत नाही, मी पण घेत नाही. अजून माझ्याकडे तुमची 2 मिनिटं शिल्लक आहे. तर सकल संतांच्या आशीर्वादानं झालेली ही सेवा बाप्पांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी 7 संगता सर्वांनी सुंदर मला या ठिकाणी केली. त्यामध्ये मृदंगाची साथ करणारे आदरणीय परमार्थ प्रेमी अभिमन्यू दादा या ठिकाणी आहेत. गोड मृदंगाची साथ केली, त्यांचे मनस्वी आभार. माझ्यासोबत आलेले आमचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण आदरणीय जयहरी महाराज निंबाळकर, त्यांचे मनस्वी आभार. आमचे सचिन दादा असतील, वयानं ज्ञानानं गुणानं मानाने मोठी असलेली मंडळी, सर्वांच्या चरणी वंदन. 2 चोपदार आहे, विनेकरी बाबांच्याही चरणी वंदन. ग्रामस्थ पंचक्रोशीतील भजनी मंडळ उपस्थित आहे, सर्वांच्या चरणी वंदन. गायनाची गोड साथ करण्यासाठी आदरणीय आमचे ओतूरचे पाणसरे महाराज असतील, महाराजांचे मनस्वी आभार. आदरणीय माऊली महाराज उपस्थित असतील, त्यांनी गोड मला साथ गायनाची या ठिकाणी केली, त्यांच्याही चरणी वंदन. आदरणीय आमचे आत्माराम बाबा या ठिकाणी असतील, बाबांच्याही चरणी वंदन. आमचे प्रवीण दादा या ठिकाणी असतील, दादांचे मनस्वी आभार. चोपदार आहेत, बहुसंख्येनं महिला वर्ग पुरुष वर्ग सुंदर सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आहे. सर्वांच्या चरणी वंदन. आबाल वृद्ध महिला पुरुष सगळ्यांची उपस्थिती मोठी गोड आहे बरं का. आणि एवढ्या संख्येनं उपस्थित असताना सुद्धा आरडाओरडा थोडासा कमीच केला तुम्ही त्या मानानं. असो, यूट्यूबचं चॅनल आहे सुंदर, काय वारकरी विचारधारा, वारकरी विचारधारा सुंदर हे नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया नाही गेला बरं का. परत त्याला हे प्रक्षेपण या चॅनलवर पाहायला मिळेल. असो, दादांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे, ज्याला जसा हवा पाहिजे आवाज आमच्या दादांनी दिला, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आयोजक संयोजक नियोजक म्हणायची का, बरं, कमिटी मंडळ सर्व ग्रामस्थ मंडळांचे परत एकदा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. तुमचा आग्रह आहेच तर अगदी अर्धा ते 1 मिनिटाची भैरवी म्हणून माऊलीचं भजन घेऊन आपल्या सेवेला पूर्ण विराम आपण या ठिकाणी देणार आहोत. तुका म्हणे चेत करावे निर्मळ, तुका म्हणे चेत
मने चित्त करावे निर्मळ तुका मने चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका मने चित्त करावे निर्मळ जय हो तुका मने चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे येऊनी गोपाळ राहे तेथे विश्वासी तो करी स्वामी वारी सत्ता विश्वासी तो करी स्वामी वारी येऊनी गोपाळ येऊनी गोपाळ राय ते विश्वास करी स्वामी वरी सत्ता विश्वास करी स्वामी वरी सत्ता भजन आपल्याला करायचंय. ते भजन करण्यासाठी देवानं आपल्याला दोन हात दिलेत असं ज्यांना ज्यांना वाटतं
त्यांनी ते दिलेले हात वर करायचे, मोठ्या प्रेमानं माझ्यासोबत भजन म्हणायचं. उभे असलेले तुम्ही सुद्धा वर हात करा असतील तर. हा केले. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.